आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळे तालुक्यातील जुने भदाणे शिवारातील बरेच वर्षांपासून स्थायिक मोठ्या पाठाजवळ राहणारे आदिवासी कुटुंब संतोष पवार, भगवान विष्णू पवार, कडू सनवारिया पवार यांचे राहत्या घरातील झोपडींना दिनांक 4 जुलै 2025 रोजी शुक्रवार दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान अचानकपणे आग लागल्यामुळे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेले आहेत। यात घराला आग लागून ते पूर्णपणे जळून खाक झाले होते। यात आग इतकी भीषण होती की घरे पूर्णपणे जळून नष्ट झाले आहेत। या घटनेत घरातील सर्व वस्तू आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच आदिवासी कुटुंब हे देखील शेतात मोलमजुरी करून आपले कुटुंबाचे पोट भरत होते। मात्र या आगीमुळे 70 ते 80 हजार रुपयांचं देखील नुकसान झालेलं असून शासकीय कागदपत्रे व घरात 30 ते 35 हजार रुपये एका डब्यात ठेवलेले असून आगीत पैसे देखील जळून खाक झालेले आहेत। तसेच आदिवासी कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। तसेच नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते व नवे भदाणे शिवारातील ही घटना घडलेली असून तलाठी मॅडम कोतवाल यांनी देखील पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय। यात गोरगरिबांच्या झोपडी जळालेली असून कुटुंब हे आजच घरापासून वंचित झालेले आहेत। ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्येच अशी घटना घडल्यामुळे आदिवासी समाजावर मोठं संकट आलेलं आहे। तसेच शासनाने त्यांना संसार उपयोगी साहित्य व त्वरित मदत द्यावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात आली आहे। यावेळी नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी बोसरे दादा, दीपक खलाने, छोटू कोळी, सोनू देवरे, पत्रकार भूषण भदाणे, पत्रकार दिलीप साळुंखे, लहान देऊर येथील सरपंच देसले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास भदाणे शिवारातील एक्सप्रेस कॅनल लगत आदिवासी कुटुंब आहेत। त्याच्यापैकी बापू सुखराम पवार, बापू शनिवार्या पवार आणि अजून वेडू असे 3 भावंड जवळजवळ शेजारी राहत असताना 12:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागलं। आगीचं कारण अस्पष्ट आहे आणि त्या आगीत त्या तिघांची झोपडी वगैरे सगळं जळून संसारोपयोगी वस्तू, त्याच्यानंतर कपडे, त्यांचे बेडचं सर्व साहित्य सगळं जळून खाक झालं। त्यांच्याकडे आज काही एक राहिलेलं नाही, अन्नधान्य सगळं जळालेलं आहे। त्याच्यानंतर त्या बापूच्या मुलीचं लग्न झालं होतं, तर त्याच्यावर कर्ज होतं। ते कर्जामुळे त्याने एकाकडून 6,000 रुपये उसनवार आणून त्या कोणाचे कर्ज असेल ते देण्यासाठी घरात ठेवलेले होते, ते पण जळून खाक झालेले आहे। आज ते सगळे रस्त्यावर आलेले आहेत। तरी मी त्या आदिवासी कुटुंबाच्या वतीने सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने त्यांना आता राहायलाही जागा नाही, तर लवकरात लवकर त्यांना आर्थिक आणि अजून काही मदत जी काही शक्य होईल ती करून त्यांना त्यांचं पुनर्वसन करावे ही मी त्यांच्या वतीने सरकारला विनंती करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.